आता हा विषय वेगळा, पण ते सध्या एका मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. तो मोर्चा आहे मराठी भाषेसाठी आणि एकंदर हिंदी सक्तीच्या विरोधात हा संपूर्ण मोर्चा आहे. आणि या संदर्भात स्वतः संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे. आपल्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा आहेत, चंदू मामा. मामा, खूप सारं स्वागत. आणि एकंदर तुमची जुनी इच्छा आहे, तुमची जुनी अपेक्षा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. आता ते मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. कसं पाहताय? सुरुवात झाली आहे का एकत्र यायला, किंवा या विषयाला घेऊन कसं कसं पाहताय? नाही, ही चांगलीच गोष्ट आहे. आनंदाचा दिवस आहे आज. आणि मी मागे पण बोललो होतो, की खुदा के घर देर है अंधेर नहीं है. योग्य वेळी दोघं एकत्र येतील. आज दोघांची पावलं एका दिशेने पडतायत. थोड्या दिवसांनी दोघांचे हात पण एका दिशेने येतील आणि महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला चांगले दिवस येतील, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. सध्या मोर्चाचं निमित्त आहे, मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. कसं पाहताय? राज ठाकरे यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे निरोप पाठवला, संजय राऊत यांच्यामार्फत निरोप पाठवला. संजय राऊत यांना फोन केला थेट आणि सांगितलं की अशा प्रकारे मोर्चा एकत्र काढावा. कसं पाहताय? सकारात्मक सगळं दृष्टिकोन आहे. विषय कशा प्रकारे चाललाय? तुमच्या अपेक्षेनुसार चाललाय का मग? नक्कीच माझ्या अपेक्षेनं चाललेलं आहे. आणि राजने स्वतः सांगितलं की मराठी माणसासाठी मी इगो आणि हे सगळं बाजूला ठेवीन, आणि त्याप्रमाणे तो वागतोय आणि करतोय. ही सुद्धा एक महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी चांगली गोष्ट आहे. आणि याची फळं ईश्वर लवकरच देईल असं मला वाटतं. तुमचं मत काय मराठी भाषेवर? म्हणजे हिंदी भाषा ज्या प्रकारे तिसरी भाषा म्हणून लादलेली आहे, किंवा तिसऱ्या भाषेचा पर्याय ठेवलेला आहे, कसं पाहता या विषयाकडे? तुमचं मत काय? नाही, माझं मत जे सगळ्यांचं आहे तेच माझं मत आहे, की आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला 5वी नंतरच दुसरी भाषा होती, तोपर्यंत मराठीमध्येच आम्ही शिकलो. त्यामुळे जे मराठीसाठी जे 5वीपर्यंत आहे आणि हिंदी सक्ती करत आहेत, त्याला माझा पण विरोध आहे. आणि ही गोष्ट ही विद्यार्थ्यांसाठी, लहान मुलांसाठी नक्कीच क्लेशदायक असेल. की जरी माझे नातू आज सगळे मोठे आहेत, तरी ज्यांची लहान मुलं शाळेत जातात त्या पालकांना पण असंच वाटत असेल ना, की हे एक बर्डन वाटतं त्यांना. मी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे येतो. आधी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की मी सकारात्मक आहे, सर्व वाद बाजूला ठेवून मी उद्धव ठाकरेंसोबत यायला तयार, एकत्र यायला तयार आहे. कसं पाहताय? मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील सकारात्मक भूमिका बजावली किंवा मांडली, पण त्यानंतर कुठेतरी चर्चा थंडावल्या. मात्र पुन्हा त्यांची नेते मंडळीची वक्तव्य तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल. कसं पाहता एकंदर या गोष्टीकडे? ठाकरे बंधू एकत्र न येण्यासाठी काही गोष्टी काम करत आहेत का, किंवा त्यांच्या आसपासच्या नेत्यांची काही वेगळी भूमिका तुम्हाला वाटते का? नाही, तो त्याविषयी मला काही जास्ती कल्पना नाही. प्रत्येकाला आपला मत मांडण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आपण बाकीच्यांकडे, विरोधकांकडे जास्ती लक्ष न देता मराठी माणसाचं भलं आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा आपण विचार करावा. कारण मनसेच्या अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंनी फोन करावा राज ठाकरेंना, फोन करून प्रस्ताव मांडावा आणि मग राज ठाकरे त्याला तयार होतील, अशा प्रकारे त्यांची अपेक्षा आहे. नाही, हा सगळा त्यांचा राजकीय विषय आहे. त्याच्यात मी काही माझे कॉमेंट्स करू इच्छित नाही. परंतु आज चांगली गोष्ट आहे की संजय राऊत आणि राज ठाकरे यांची बातचीत झाली आणि एक सकारात्मक पावलं पुढे पडत आहेत. या मोर्चाच्या निमित्ताने दोन ठाकरे बंधू एकत्र येतील राजकीयदृष्ट्या सुद्धा, असं वाटतंय का मग? नाही, राजकीयदृष्ट्या ते त्यांच्यात ते ठरवतील. पण ह्या विषयावर मराठी माणसासाठी हिंदीला विरोध करण्यासाठी आणि मराठीला प्राधान्य देण्याकरता दोघे जे एकत्र येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे आणि त्याला नक्कीच यश येईल असं मला मनोमन वाटतं. तुमच्या मनात जी इच्छा आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, तीच इच्छा बाळासाहेब ठाकरेंच्या पण मनात होती. तुमची त्यांच्यासोबत अनेकदा चर्चा झाली असेल या विषयाला घेऊन. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना काय वाटलं असतं? दोन भाऊ एकत्र येतात मोर्चासाठी, मराठीच्या मुद्द्यासाठी. नाही, पहिल्यांदा म्हणजे स्वर्गीय बाळासाहेबांना दोघे वेगळे झाले हेच क्लेशदायक घटना होती. तर नक्कीच एकत्र आले तर आनंदाचा दिवस होता आणि त्यांच्या आत्म्याला पण शांती वाटेल की दोघे एकत्र येतात आणि मराठी माणसाचा आणि ठाकरे ब्रँड हा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही चांगली घटना आहे. तुम्ही त्यांच्या दोघांचे मामा आहात आणि तुम्ही त्या दोन भाच्यांना तुमच्याकडनं काय सल्ला द्याल, राजकीयदृष्ट्या सुद्धा आणि कौटुंबिकदृष्ट्या सुद्धा? नाही, सल्ला देण्याएवढे काय ते लहान नाही आहेत. ते दोघे मॅच्युअर्ड आहेत आणि ते आपापल्या दृष्टिकोनातून निर्णय घेतच असतात. पण राजकीय आणि कौटुंबिकदृष्ट्या मी एकच म्हणेन की दोघांनी एकत्र राहून मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं भल्यासाठी जे जे काय पावलं उचलता येईल, सगळे मान अपमान बाजूला ठेवून ते त्यांनी करावं.
जर दोन भाऊ एकत्र आले आणि आगामी पालिका निवडणुकीत एकत्र लढले तर निवडणुकीकडे कसं पाहताय? निवडणुकीचा निकाल कोणत्या दिशेने जाईल? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय अपेक्षित आहे? नाही, निवडणूक आणि हा विषय आमचा आहे. आजच्या पहिली म्हणजे मराठी माणसं आणि हिंदी विरोध हाच एक मोठा आणि कळीचा मुद्दा आहे. तो नक्की यशस्वी होईल आणि मराठी माणसाला एक जोर मिळेल, बळ मिळेल असं वाटतं. निवडणूक आणि हे पुढच्या गोष्टी आहेत ते त्यांच्या त्या दृष्टिकोनातून ते बघतील. एकंदर तुम्हाला आता किती अनेक वर्ष तुम्ही हा विषय मांडत आहात, अनेक वर्ष तुम्ही वाट पाहत आहात की दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत. 12-13 वर्षांनी बाळासाहेबांना जाऊन आता अजून तुम्हाला किती वाट पाहावी लागेल? तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे किती लवकर हे होईल? कारण अनेक मराठी मनांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की दोघांनी एकत्र यावं. तुम्हाला काय वाटतं आता किती अजून विलंब किंवा अजून किती वाट पाहावी लागेल? नाही, नाही. मी सांगितलं ना, खुदा के ये घर देर है मगर अंधेर नहीं है आणि काला तस्मै नमः. योग्य वेळ यावी लागते आणि ते दिवस आता जवळ आलेले आहेत. अंधुकसा असं सूर्यकिरण दिसतोय. लवकरच सूर्य उगवेल आणि मराठी माणसाला एक चांगलं स्वच्छ असा प्रकाश आणि उजेड दिसेल. अनेक अनेक राजकीय मंडळी जे आहेत त्यांची वेगवेगळी वक्तव्य आहेत. त्यांनी थेट त्यांच्या घरामध्ये त्यांचं घरामध्ये मत ते आहे ते मांडलेलं आहे. त्या दोघांच्या पत्नी म्हणे एकत्र येऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहताय या गोष्टीकडे? दोन भावांच्या पाठीमागे जर काही अशा प्रकारे जर काही गोष्टी घडत असतील तर कसं पाहताय? नाही, ते मला माहीत नाही. विरोधक काही म्हणतील. विरोधकांचा त्यांचा हक्क आहे काही म्हणण्याचा. त्या दृष्टीने मला काही कॉमेंट्स करायचे नाही. आणि कौटुंबिक ज्या गोष्टी आहेत त्या काय कौटुंबिकच राहिलेल्या बऱ्या, असंच मला वाटतं. पण त्यांनी एकत्र यावं ही तुमची अजूनही इच्छा, अपेक्षा आणि कायमच एकत्र यावं ही माझी पहिल्यापासून आहे आणि अशीच कायम राहणार. याविषयी काय दुमत नाहीच आहे. दोघांनी एकत्र यावं. आणि जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चाच्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? नाही, मोर्चा यशस्वी हो. आई भवानी तुळजाभवानी त्यांना यश देव आणि त्यांची ज्यासाठी मोर्चा केला आहे तो हेतू साध्य हो, एवढंच माझा तुळजाभवानी पुढे प्रार्थना आहे. तर अशा प्रकारे एकंदर येत्या काळामध्ये आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने दोघं भाऊ एकत्र येतील आणि जो पहिला मोर्चा आहे तो आधी यशस्वी होईल. त्यानंतरचा देर है पर अंधेर नाही अशा प्रकारे भूमिका मांडत चंदुमामा यांनी अजूनही आपली अपेक्षा आणि इच्छा जी आहे ती बोलून दाखवलेली आहे. कॅमेरा विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.